एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे सट्टा बाजार। निवडणूक अटीतटीची होण्यावर सट्टा बाजार ठाम। शिवसेना पहिल्या तर भाजप दुसऱ्या स्थानी। काँग्रेसला मिळणार तिसऱ्या क्रमांकाच्या जागा। निवडणुकांचा हंगाम म्हटलं की दावे प्रतिदावे आलेच। कुणी 100%चा दावा करतो तर कुणी स्वबळाचा। पण राजकीय पक्षांसोबतच या काळात सक्रिय होतो तो सट्टा बाजार। शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। राजकीय पक्षांनी कितीही दावे केले तरी सट्टा बाजारानं मात्र पहिली पसंती शिवसेनेला दिली आहे। चांसेस तो ज्यादा करके कि मैं शिवसेना का ही है। शिवसेना को इसका बेनिफिट ज्यादा है क्योंकि सबसे कमती भाव शिवसेना का दिया है। 65 सीट के ऊपर उसका आया है 32 पैसे का भाव है अभी, जबकि बीजेपी का भाव 38 पैसे का 36 पैसे का उसका भाव समझ में। तो इसलिए चांसेस उसको ज्यादा है। सेकंड नंबर पे बीजेपी चल रहा है अभी रेस में, तो उसका ऐसा कुछ वो नहीं है। शिवसेना ही नंबर 1 पे है। बुकिंगच्या अंदाजानं शिवसेनेला यंदा 65 ते 85 तर भाजपला 60 ते 80 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 20 ते 40च्या दरम्यान जागा मिळतील असाही अंदाज बुकिंगचा आहे। विशेष म्हणजे मनसेलाही बुकिंगनी नाराज केलेला नाही। मनसेला 5 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज बुकिंगनी व्यक्त केलाय। या सर्व आकडेमोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कुठेच दिसत नाहीये। शिवाय वोट बँकेच्या राजकारणात वादग्रस्त विधान करून खळबळ उडून देणाऱ्या एमआयएम आणि समाजवादी पक्षाकडेही सट्टा बाजारानं दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। सट्टा हा बेभरवशाचा खेळ मानला जातो, पण हे सगळे निकाल बुकी अभ्यास करूनच देत असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय। जरी डिमॉनिटायझेशन झालं असलं म्हणून भ्रष्टाचार काही बंद झालेला आहे, इतर जे आहे ते सुरूच आहे, आपण रोजच बघतो। त्यामुळे या गोष्टी सुरूच राहणार आहेत। तात्पुरता काही सेटबॅक या अशा ऍक्टिव्हिटीजना बसू शकतो, पण एकंदरीत तुम्ही बघितलं तर सट्टा सुरूच राहणार आहे। तो अभ्यासच करतात, कारण जी शक्यता जास्त त्याचा परतावा कमी मिळतो आणि जी शक्यता कमी आणि त्यांना तो जो काही सर्वसाधारण अंदाज आहे या चुकण्यामध्ये सट्टेवाल्यांचा जास्त फायदा आहे। मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सट्टा बाजारात थोडी मंदी आहे यात शंकाच नाही। मात्र सध्याच्या तापलेल्या वातावरणामुळे मतदानापर्यंत सट्टा काही 100 कोटींपर्यंत जाईल असा दावा सट्टेबाजांनी केलाय। मुंबई लाईव्ह।